जय गजानन. कन्या राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये, हे आपण बघणार आहोत टॅरोद्वारे. टॅरोद्वारे आपण गायडन्स घेणार आहोत. जीही गायडन्स तुमच्या रीडिंगमध्ये आलेली आहे, जे सजेशन्स तुमच्यासाठी आलेले आहेत, ते तुम्हाला फॉलो करायचेच आहेत. कारण कसं असतं, कोइन्सिडन्सली तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचते तर कुठे ना कुठे डिवाइन तुम्हाला उत्तर देत आहे. डिवाइन तुमच्यावर ब्लेसिंग्स आहेत, डिवाइनच्या तुमच्यावर. ह्याही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की युनिव्हर्सची इच्छा आहे की तुम्ही ही रीडिंग बघावी, किंवा जर काही प्रॉब्लेम्सही असतील तर त्याला रिकवर करावं, ही त्या वरच्याची जी इच्छा असते. सो या रीडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपापल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. मी पण घेते, तुम्ही पण घ्या. चला तर आता आपण सुरुवात करूया आपल्या गायडन्सला, की काय गायडन्स आहे, काय गोष्टी घडणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये ह्या महिन्यामध्ये, हे आपण बघणार आहोत कन्या राशीच्या जातकांसाठी. सो सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा जाणार आहे, काय गोष्टी घडणार आहे जॉबवाल्यांसाठी या महिन्यामध्ये, काय अप्स अँड डाऊन आहेत. सगळ्यात अगोदर जॉबवाल्यांसाठी, वाव, सो ब्युटिफुल कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे, खूप छान आहे. सगळ्याच काही गोष्टी तुम्हाला छान मिळणार आहेत. फ्रुटफुल रिझल्ट मिळणार आहे. मटेरियलिस्टिक सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह होणार आहेत. जीही तुमची इच्छा होती, जेही तुम्हाला करायचं होतं, ज्याही गोष्टी तुम्ही ठरवलेल्या होत्या जॉबमध्ये, जेही तुम्हाला इन्क्रीमेंट हवी होती, सगळंच आहे. फ्रुटफुल रिझल्ट मिळणार आहे. विशेषतः म्हणजे असं नाही की फक्त वरच्यावर, आणि स्टेबल असणार आहे. सगळ्यात महत्वाचं स्टेबिलिटी मिळणार आहे. छान होणार आहे. याच्याने एक गोष्ट होईल की सगळं काही छान होत असताना थोडासा इगो तुमच्यामध्ये येणार आहे. तो तर नॉर्मली आहे, येतोच व्यक्तीकडे. जेव्हा तुम्ही खूप हार्डवर्क करतात, जेव्हा सगळं काही छान करतात, त्याच्यानंतर एक थोडासा इगो तुमच्यामध्ये येतो. पण यालाच ओव्हरकम करायचं आहे, कारण इगोमुळे चांगल्या चांगल्या गोष्टी या चुकीच्या होत असतात. पण इव्हनली खूप छान आहे, बेस्ट आहे. सगळ्याच काही गोष्टी छान छान होणार आहेत ह्या महिन्यामध्ये. असं समजा की जॉबवाल्यांसाठी हा महिना बेस्टेस्ट असणार आहे. तर छान आहे. ब्लेसिंग्स पण असणार आहेत युनिव्हर्सच्या, देवाच्या, तुमच्या इष्टदेवतेच्या, कुलदेवतेच्या तुमच्यावर. आता आपण बिझनेसवाल्यांसाठी बघून घेऊ. बिझनेसवाल्यांसाठी हा महिना थोडासा स्टक महिना असणार आहे. काही गोष्टी थोड्या खराब होणार आहेत. म्हणजे काही ना काही संपण्याची वेळ आलेली आहे. काही ना काही नुकसान तुमचं या महिन्यामध्ये होणार आहे. पण मग नुकसान होणार आहे याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही लगेच तो बिझनेस करणं सोडून द्याल, किंवा चांगल्या गोष्टी करणं सोडून द्याल. एफर्ट्स लावणं सोडून द्याल. एफर्ट्स लावा, काम करा, बिझनेस वाढवा, पण विचार करून 10 वेळेस कुठल्याही गोष्टीचा विचार करा. नवीन काही इन्क्रीमेंट तुम्ही करणार असाल तुमच्या व्यवसायामध्ये, नवीन काही लॉन्च करायचं असेल, तुमच्या व्यवसायाची एक स्टेप पुढे तुम्हाला जायचं असेल, तर आता सध्या पुरता करू नका, किंवा करायची गरजच आहे, आता नीड आहे या गोष्टींची, तर मग करायचंच असेल तर मग विचार करून करा. 10 वेळेस प्रत्येक गोष्टीचा विचार करा. 10 वेळेस मागचा पुढचा विचार करून तुम्हाला चालायचं आहे. एक हा फेज निघून गेला ना तर पुढचं सगळं बेस्ट होणार आहे. ही पण गोष्ट तेवढीच खरी. एवढा काही काळ तुमचा खराब असणार आहे. एवढ्या काळापुरता थोडंसं तुम्हाला नॉर्मल राहायचं आहे. एवढ्या काळापुरता तुम्हाला एवढा काळ काढून द्यायचा आहे. एवढा काळ निघाला म्हणजे मग पुढे जाऊन थोडं सगळंच व्यवस्थित व्हायला लागेल. फक्त ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला डिटर्मिनंट राहून तुम्हाला शांतपणे रिलॅक्स होऊन सगळ्या गोष्टींचा निर्णय घ्यायचा आहे. हडबडीत डिस्टर्ब होऊन कुठलाही काही चुकीचा निर्णय घ्यायचा नाहीये. सो हे एवढं सगळं करत असताना देवावर विश्वास ठेवा. देवाकडनं काही गोष्टी मागा. सगळ्या काही छान होतील, व्यवस्थित होतील, बेस्ट होत जातील. फक्त एवढा काही काळ तुम्हाला निघू द्यायचा आहे. सो कुठलीही गोष्ट असेल, व्यवसायामुळे तुम्हाला एखादं व्यसन असेल तर व्यसनही स्टॉप होण्याची वेळ आलेली आहे ॲक्च्युअलमध्ये. ही पण गोष्ट असते.
सो आता आपण परिवारासाठी जर बघायचं म्हटलं तर परिवारासाठी बेस्ट महिना आहे, छान महिना आहे परिवारासाठी. ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी छान असणार आहे. फॅमिलीमध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी तुम्ही सांभाळून घ्याल, फॅमिली तुम्हाला सांभाळून घेईल. फॅमिलीच्या बाबतीमध्ये टेन्शन राहणार नाही. फॅमिली तुमच्यासाठी बेस्ट सगळ्या काही गोष्टी करेल. तुम्हीही फॅमिलीसाठी सगळं काही करणार आहात. युनिव्हर्स तुमच्यावर ब्लेसिंग्स असणार आहेत ह्या महिन्यामध्ये. युनिव्हर्सच्या ब्लेसिंग्स तुमच्या सोबत असतील. सगळं काही पॉझिटिव्ह होईल, छान होईल. परिवारासाठी इतकं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण कपल्स विषयी जाणून घेऊ. कपल्स विषयी जर मॅरिड असतील आणि तुम्हाला बेबी कन्सीव्ह करायचा असेल, चान्स घ्यायचा असेल, तर हा महिना खूप छान आहे. या महिन्यामध्ये तुम्ही चान्स घेऊ शकतात की तुम्हाला बेबी प्लॅन करायचा असेल तर होऊ शकतं आणि खूप चांगल्या प्रकारे होईल. म्हणजे असं समजा ना की युनिव्हर्सचीच इच्छा आहे की ह्या महिन्यामध्ये तुम्ही बेबी कन्सीव्ह कराल वगैरे, असं म्हणून बेस्ट ट्रीटमेंट मिळणार आहे, बेस्ट होणार आहे. तुमच्या दोघांचे रिलेशन्स पण खूप छान असणार आहे. तुमची एकमेकांसोबतची बॉन्डिंग बेस्ट असणार आहे. स्त्री असेल किंवा पुरुष असेल, दोघांसाठी हा महिना खूप छान असणार आहे. पुरुष असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीला खूप चांगल्या प्रकारे ह्या महिन्याला सांभाळून घ्याल किंवा चांगल्या प्रकारे तुम्ही तिची काळजी घ्याल. किंवा स्त्री असेल तर तुम्ही तुमची लाईफ या महिन्याला खूप बेस्ट असणार आहे. म्हणजे एक ॲज अ क्वीन तुम्ही ह्या महिन्यामध्ये स्वतःला फील करणार आहात की हा महिना छान जाणार आहे. सो फक्त बिझनेसच्या बाबतीमध्ये थोडंसं आहे अप्स अँड डाऊन. हेल्थच्या बाबतीमध्ये विचार करायचा म्हटलं तर हेल्थच्या बाबतीमध्ये एवढ्या काही दिवसामध्ये ना तुम्ही जे स्ट्रगल करत आलेले होते, एवढ्या काही दिवसामध्ये ज्याही काही त्रास तुम्हाला होता, त्या त्रासामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते आणि त्याच्यावर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एफर्ट्स लावत होते. तर त्या एफर्ट्सला तुम्हाला आता यश मिळण्याची संधी मिळत आहे. म्हणजे आता यश मिळणारच आहे. जो ही काही ट्रीटमेंट होती तीही तुमची आता चांगल्या प्रकारे पूर्ण होणार आहे. माइंडली तुम्ही स्टेबल राहणार आहात. माइंडली विशेष म्हणजे तुम्ही स्वतःच इतके स्टेबल असणार आहात किंवा स्वतः तुमचं माइंड तुम्ही इतकं प्रॉपर सेट करून ठेवलेलं आहे. सगळ्या गोष्टी इतक्या प्रॉपर सेट करून ठेवल्या आहेत तुम्ही माइंडली. तुमची झोप तुम्ही व्यवस्थित घ्या. सगळंच काही छान होईल. सगळ्या काही निगेटिव्ह थॉट्सपासून तुम्ही स्वतःच लांब जाणार आहात. म्हणजे तुमचं हेल्थ इम्प्रूव्ह व्हावं याच्यासाठी तुम्ही स्वतः खूप एफर्ट्स लावणार आहात. म्हणजे खूप काही हार्डवर्क करायची गरज नाही, कारण एवढ्या काही दिवसात तुम्ही हार्डवर्कच करत आलेले आहेत. फक्त आता एवढंच आहे की आता एन्जॉय करण्याची वेळ आलेली आहे. जे तुम्ही एफर्ट्स आतापर्यंत लावत होते, जे प्लॅनिंग तुम्ही आतापर्यंत केलेली होती, तुमच्या हेल्थच्या बाबतीमध्ये जी ट्रीटमेंट आतापर्यंत चालत आलेली होती, ते सगळंच काही छान होणार आहे. सगळंच काही बेस्ट होणार आहे. हे पण तेवढंच खरं आहे. स्टेबिलिटी आहे तुमच्या हेल्थमध्ये या महिन्यामध्ये. कुठल्याच प्रकारचे अप्स अँड डाऊन वगैरे नाही आहेत. सो ओव्हरऑल महिना बघायचा म्हटला तर ओव्हरऑल महिना ह्या महिन्यामध्ये छान असणार आहे. बॅलन्स करून चाला. हा महिना मोस्टली ना फक्त व्यावसायिकांसाठीच थोडासा आहे. पण एखादा महिना असा येतो, एखाद्या महिन्याची अशी फेज येते ज्या महिन्यामध्ये अप्स अँड डाऊन चालतात. पण बाकी ओव्हरऑल बघायचं म्हटलं तर चांगलाच महिना आहे. बॅलन्सिंगचा महिना आहे. सगळ्या काही गोष्टी बॅलन्स करून चालणार आहेत. मी जसं सांगितलं की बेबी कन्सीव्ह करू शकतात. हो, या कार्डमध्येही तेच तुम्हाला संदेश आहे की बेबी तुम्ही कन्सीव्ह करू शकतात. सगळ्या काही गोष्टी बेस्ट मिळतील, छान होतील. चांगल्याच गोष्टी तुम्ही सगळं बॅलन्स करणार, इमोशनल बॅलन्स करणार आहात. सगळ्याच काही गोष्टी स्टेबिलिटी या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात असणार आहे. सो जर गायडन्स आवडलं असेल, रीडिंग तुम्हाला रेझोनेट होत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.